नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज मी नाशिकमध्ये आलेलो आहे. गोदावरी कृषी पर्यटन केंद्र गिरणारे रोडवर जे आहे तिथे आज फॅमिलीसोबत फिरायला आलेलो आहे. आणि इथे अतिशय सुंदर असं छोटं खाणी निसर्ग पर्यटन केंद्र तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की वेगवेगळी झाडं इथून बघा तुम्ही किती छान पद्धतीनं तयार केलेलं आहे. अतिशय झाडांना रंग देऊन नारळाची झाडं असतील, जुनी काही झाडं आहेत, झाडाचं झाड आहे, इथे आपल्या आंब्याची झाडं आहेत, उमराची झाडं आहेत, जुने आणि नवीन झाडांचं मिक्सअप आहे. पण आज मी तुम्हाला खास करून एक छोटीशी गोष्ट सांगतो की बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना उत्पन्नाचं साधन तयार केलेलं असतं. त्याच्यामध्ये तुम्ही अजून सुद्धा चांगल्या पद्धतीनं इन्कम आणि व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला तर त्यामध्ये आपल्याला दुसऱ्या गोष्टी सुद्धा करता येऊ शकतात. चला तर मग बघूयात त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं. इथे आपण बघताय शेजारी पेरूची बाग आहे. इथे 5 वर्षाच्या जवळपास ही पेरूची बाग जी आहे ती इथे झालेली आहे. पेरूच्या बागेचं अंतर साधारणतः 10 बाय आहे. याच्यामध्ये ऑलरेडी शेतकऱ्यांनी जो आहे तो ड्रिपचा खर्च केलेला आहे. ते माझं शेतकऱ्यांना सांगणं आहे की यामध्ये तुम्ही जर एखादे मोहगणीचं झाड लावलं तर पेरूचं उत्पन्न तुम्हाला अजून 7 ते 8 वर्ष तुम्हाला सहज मिळू शकतं. कारण झाडाची सावली पडायला आपल्याला 6 ते 7 वर्ष आरामशीर लागतात. 7 वर्ष तुम्ही पेरूचं उत्पन्न घेऊ शकता. आणखी 5 वर्षानंतर ज्यावेळेस ही मोहगणी तुमची यामध्ये मोठी होणार आहे त्यावेळेस ती छाटणीला येणार आहे. कंपनीसोबत आपला करार असणार आहे. कमीत कमी 500 रुपये घनफूट असा आपण भाव दिलेला आहे. तर ह्या बागेमध्ये जर तुम्ही बघितलं जर 500 पेरूची झाडं असतील तर 500 मोहगणीची झाडं आपल्याला बसवायला काही हरकत नाही. म्हणजे 5-7 वर्ष तुम्ही पेरूचं उत्पन्न घ्या, फळबागेचं उत्पन्न घ्या आणि त्यानंतर पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला एकदम 35 ते 40 लाख रुपयाचं मोहगणीचं उत्पन्न देखील यातून मिळून जाईल. म्हणजे ड्रीपचं खाली बघताय तुम्ही इथे ऑलरेडी ड्रीप इथं आहे. आणि हा जो मधला खर्च आहे तो शेतकऱ्याचा स्क्वेअर फूटमध्ये काढला तर ड्रीपचं कमीत कमी आज तो खर्च जो आहे तो पाणी पण वाया जाते आणि जागा पण शिल्लक राहते. आता काय झालंय, दिवसेंदिवस शेती जी आहे ती कमी कमी होत चाललेली आहे. मार्जिनल फार्मर होत चाललेत 1 एकरच्या आत असे. तर आपल्याला काय करायचे, कमीत कमी जागेतून जास्तीत जास्त उत्पन्न काढायचे. त्याला मल्टीलेअर फार्मिंग म्हणतात किंवा कम्युनिटी फार्मिंगमध्ये आपल्याला सक्सेसिव्ह फार्मिंग जे असते एका मागे एक पिकं असे गेलंय. मग छोटी पिकं तुम्ही मधल्या जी 10 फुटाची 2 सरीतलं अंतर आहे त्याच्यामध्ये ओळीतलं अंतरामध्ये घेऊ शकता. इथे तुम्हाला फळ पिकं जी आहेत ती मिळत आहेत आणि आपण सेंटरला 2 फळ पिकांच्या मध्ये मोहगणी देखील लावणार आहोत. म्हणजे आपल्याला सक्सेसिव्ह फार्मिंगमध्ये एका एकरच्या माध्यमातून 10 ते 12 वर्षामध्ये साधारणतः 70 ते 80 लाख रुपयाचं उत्पन्न आपण एका एकरमधून काढू शकतो. म्हणून माझं सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुमच्याकडे फळबागा असतील किंवा इतर काही प्लॅनिंग असेल भविष्यामध्ये त्यात मोहगणी ॲग्रो फॉरेस्ट्रीचं पीक हे तुम्ही अवश्य आमच्यासोबत करार पद्धतीनं करा. जेणेकरून तुम्हाला फळ पिकं, मधली छोटी पिकं आणि ॲग्रो फॉरेस्ट्रीच्या माध्यमातून मोहगणीचं उत्पन्न तुम्हाला मिळेल. आता हे बघता ॲग्रो टुरिझम आहे. तुम्ही किती छान पद्धतीनं नारळाची झाडं, इकडे उंट सफारी, घोडा सफारी आहे, गार्डन बनवलेलं आहे. पुढे आपण बघणार आहोत जाता जाता की आपल्याला काही 4 व्हीलर्स पण दिलेल्या आहेत. हे सगळ्या पद्धतीनं रायडिंग्स आहेत. उत्तम प्रकारचं जेवण, नाश्ता इथे मिळत आहे. तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी आपापल्या सोयीसुविधेचा पुरेपूर वापर करून जर या पद्धतीनं जर आपली शेती केली तर निश्चितच त्या स्वरूपातूनच शेतकऱ्याचं उत्पन्न जे आहे ते द्विगुणित होणार आहे. आणि हे करण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत म्हणजे श्रीराम एंटरप्राइजेस सोबत, क्रॉप सिटी ॲग्रोवेट प्रायव्हेट लिमिटेड सोबत आमच्यासोबत महाराष्ट्रामध्ये मोहगणी करार शेतीच्या माध्यमातून ॲग्रो फॉरेस्ट्री आणि ॲग्रो टुरिझम डेव्हलप करून तुम्ही पुढे जाऊ शकता. ज्या शेतकऱ्यांना आमचे संपर्क साधायचा आहे आमचा नंबर आहे 90 11 35 54 54 90 11 35 54 54. विजय कुलकर्णी. एक वेळेस मोहगणीच्या लागवडीसाठी अवश्य फोन करा आणि आपल्या उत्पन्नाचं साधन वाढवा. नमस्कार.